सश्याचं तोंड बनवायचे. चला सुरुवात करू. त्याच्यासाठी सुरुवातीला 7 चेन घ्यायच्यात. एक सिंगल नॉट बनवून घेऊ. 1 2 3 4 5 6 आणि हे 7. हे चेन सोडून ह्याच्यात 2 सिंगल क्रोशे घ्यायचे आपल्याला. छोटे खांब 1 आणि 2. पुन्हा 4 साखळ्यात 4 सिंगल क्रोशे घ्यायच्यात. 1 2 3 आणि हे 4 आणि शेवटच्या ह्याच्यात 2 सिंगल क्रोशे. 1 आणि हा दुसरा. आता पूर्ण राऊंड असं फिरवून घ्यायचंय. हे असं विणलं होतं आपण. आता हे असं फिरवायचं ह्या दोरीकडून आणि प्रत्येक साखळीवर एक एक खांब असं करत घ्यायचंय. सिंगल क्रोशे घ्यायचेत. सिंगल छोटे खांब हे असं प्रत्येकावर एक एक करत यायचे. आणि हे इथं जोडून घ्यायचे. आपण सुरुवातीचे जे घेतलं होतं ना तिथं एक स्लिप नॉट ना असं जोडून घ्यायचे. हे असं झाले आपलं. आता आपल्याला एक सिंगल क्रोशे घ्यायचा. इथं आपण पेन लावून घेऊ आणि त्याच सिंगल क्रोशामध्ये आणखी 2 सिंगल क्रोशे करून घ्यायचे. यामध्येच 1 2 सिंगल क्रोशे. पुन्हा आपल्याला 6 सिंगल क्रोशे करून घ्यायचे. 6व्या ह्याच्यात 2 सिंगल क्रोशे. 1 आणि 2. 1 आणि 2. आता 6 चेन. हे पूर्ण आपल्याला मी इथं 6 सिंगल क्रोशे घेतलेत. पूर्ण करायचेत आणि तिथून पुढं आपल्याला किती झालेत पाहू. 1 2 3 4 5 आणि 6 सिंगल क्रोशे. एक चेन घ्यायचे आणि इथे दुसऱ्या इथल्या चेनमध्ये 2 खांब टाकून घ्यायचे. छोटे खांब घ्यायच्यात सिंगल क्रोशे आणि इथं पेन लावून घ्यायचे. इथं आपल्याला यामध्ये 2 सिंगल क्रोशे घेतलेत आपण. आता 8 सिंगल क्रोशे घ्यायचेत. 1 2 3 4 5 6 7 8 सिंगल क्रोशे आणि 9व्यामध्ये इथं
सिंगल क्रोशे, 1 2 3 सिंगल क्रोशे, पुन्हा 10 सिंगल क्रोशे घ्यायचे आपल्याला. 1 2 इथं आपल्याला 3 सिंगल क्रोशे झालेत. 1 2 3 आणि एका साखळीत 3 सिंगल क्रोशे आणि नंतरचे 8 करायचे आपल्याला. त्यातले 3 झालेत. 1 2 3 आणखी 5 करून घेऊ. 3 4 5 6 थोडी सेफ्टी पिन काढून घेऊ. 7 आणि 8. एक चेन घेऊ आणि इथं ह्या चेनमध्ये घालून घेऊ आणि ह्या पुढच्या चेनमध्ये आपल्याला 3 सिंगल क्रोशे. एक छोटा खांब झालाय. ह्याच साखळीत आणखी 2 सिंगल क्रोशे घ्यायचे आपल्याला. इथंच 2 आणि हे 3 असे करून आपले 3 सिंगल क्रोशे झाले. आता पुढे आपल्याला 10 साखळ्यात 10 सिंगल क्रोशे करून घ्यायचे. मी बनवून घेऊ आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि हे 10. एक चेन घ्यायचे आणि पुन्हा इथं त्या पुढच्या चेनमध्ये आपल्याला 3 एकाच चेनमध्ये 3 सिंगल क्रोशे घ्यायचे. 1 2 आणि हे 3 सिंगल क्रोशे. पुन्हा 4 सिंगल क्रोशे घ्यायचे. 1 2 3 4 आणि 5व्या साखळीत 3 सिंगल क्रोशे घ्यायच्यात. 1 2 3 आणि असंच पुन्हा एक एक करत इथवर यायचे. 4 सिंगल क्रोशे घ्यायचे तिथले. 1 2 3 4 सिंगल क्रोशे झालेत. आता आपल्याला एक चेन घ्यायचे आणि इथं ह्या चेनमध्ये घेऊन 3 सिंगल क्रोशे, 2 आणि 3. पुन्हा इकडं 11 सिंगल क्रोशे घ्यायच्यात आपल्याला. हे असेच मी बनवून घेते 11 सिंगल क्रोशे. इथं अशी सेफ्टी पिन बसवून घ्यायचे. आता एक चेन घ्यायची आणि ह्या इथल्या साखळीत 3 सिंगल क्रोशे. 1 2 आणि हे 3 सिंगल क्रोशे घ्यायचे आणि ह्या पूर्ण राऊंड एक सिंगल क्रोशे घ्यायचा आहे. असं 1 म्हणजे प्रत्येक साखळीत 1 सिंगल क्रोशे करून हा पूर्ण राऊंड करून घ्यायचा. मी बनवून घेते. आता इथली सेफ्टी पिन काढून घेऊ आपण आणि इथं पुढच्या ह्याच्यात एक चेन घेऊन 2 सिंगल क्रोशे घ्यायचे. 1 सेफ्टी पिन काढून घ्यायचे. आता आपल्याला इथं 2 आपण सिंगल क्रोशे घेतलेत. आता आणखी पुढच्या 2 साखळ्यात पुढच्या पुढं 4 सिंगल क्रोशे घ्यायचे. 1 2
4 सिंगल क्रोशे, पुन्हा पाचव्या साखळीत 2 सिंगल क्रोशे, 1 2, पुन्हा आणखी 4 सिंगल क्रोशे, 1 2 3 4 आणि पाचव्यात 2 सिंगल क्रोशे, 1 2, असंच पूर्ण इथपर्यंत बनवून घ्यायचे. 1 2 3 4 आणि पाचव्यामध्ये 2 सिंगल क्रोशे. असाच पूर्ण राऊंड बनवत इथपर्यंत यायचे. 7 राऊंड झालेत. आता आपला 8वा राऊंड आहे. आपण मोजून घेऊ. 1 2 3 4 5 6 7. आता 8वा राऊंड आहे. तर 8व्या राऊंडला पहिल्या साखळीत 2 सिंगल क्रोशे घ्यायचे. 1 2, इथे आपल्याला पिन लावून घ्यायचे, सेफ्टी पिन. 2 सिंगल क्रोशे, पुन्हा 3 चेन मध्ये 3 सिंगल क्रोशे, 1 2 3 सिंगल क्रोशे, पुन्हा चौथ्यात 2 सिंगल क्रोशे, 1 2. असं करत पूर्ण राऊंड करायचा आहे. थोडं बनवून दाखवते. आता 3 सिंगल क्रोशे, 1 2 आणि 3, चौथ्यामध्ये 1 आणि 2. थोडं दाखवते आणखी. 1 2 3 सिंगल क्रोशे आणि चौथ्या साखळीत 2 सिंगल क्रोशे, 1 2. असं करून पूर्ण राऊंड कंप्लीट करून घ्यायचा. 8वा राऊंड आपला पूर्ण झालाय. आता 9वा राऊंड घ्यायचा आहे. इथे सेफ्टी पिन काढून घेऊ आपण. आता 9वा राऊंड आपल्याला प्रत्येक एका साखळीवर 1 सिंगल क्रोशे घ्यायचा आहे. असा 1 इथं सेफ्टी पिन लावून घेऊ. असं प्रत्येक ह्याच्यात 1 असं करत 9 10 11 12 13 14 असे 6 राऊंड करायचे. 9 ते 14 6 राऊंड असं सिंगल क्रोशे करत 6 राऊंड पूर्ण करायचे. मी बनवून घेते. इथं आपले 14 सिंगल क्रोशे करून राऊंड झाले. 14 राऊंड झालेत. आता इथून आपल्याला कमी करत जायचे. पिन काढून घेऊ. आता आपल्याला 3 सिंगल क्रोशे घ्यायचे. 1 पिन लावते. 2 3 सिंगल क्रोशे घेतले. आता चौथ्या ह्याच्यात चौथा आणि 5वा असं करायचं आहे. हाफ कर म्हणजे कमी करायचं आहे. तिथं हे करायचं म्हणजे अंतर पडत नाही. 5व्यात पण घ्यायचा. असं अशा पद्धतीनं कमी करायचं आहे. पुन्हा आणखी 3 सिंगल क्रोशे. 1 2 3 आणि चौथा आणि 5वा अशा करून घ्यायचं आहे. आणि नंतर दोन्हीचा 1 करायचा आहे. अशाच पद्धतीनं पूर्ण करायचं आहे. थोडंसं दाखवते आणखी. 1 2 3 आणि चौथा आणि 5वा दोन्हीचा 1 बनवून घ्यायचा आहे. असाच पूर्ण राऊंड बनवून घ्यायचा आहे. 15वा